तक्रारदार यश मनोहरलाल अहुजा वय 24 वर्ष राहणार केमिस्ट भवन जळगाव यांनी फिर्याद दिली की दिनांक 30/3/2025 रोजी सिंधी कॉलनी सेवा मंडळ जळगाव इथं मंदिरात CBZ मोटरसायकल क्रमांक MH19 BA 1737 ही रात्री 8 वाजता लावून मंदिरात निघून गेला होता। 9 वाजता फिर्यादी हे मोटरसायकल लावलेल्या ठिकाणी आले असता त्यांना सदर ठिकाणी मोटरसायकल लावलेली दिसून आली नाही। त्यांनी सदर मोटरसायकलचा शोध घेतला असता सदर मोटरसायकल ही कुठंच मिळून न आल्याने दिनांक 31/3/2025 रोजी मोटरसायकल चोरी गेल्याबाबत फिर्याद दिली। जळगाव जिल्ह्यामध्ये तसंच MIDC पोलीस स्टेशन हद्दीत मोटरसायकल चोरीच्या घटना वाढत असल्यामुळे पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी चोरीच्या घटना उघडकीस आणून आरोपी अटक करण्याबाबत मार्गदर्शन केलं होतं। त्याप्रमाणे उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावित, पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांनी गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी अंमलदार यांना घटनास्थळाची पाहणी करून आरोपितांचा शोध घेण्याबाबत सूचना दिल्या होत्या। त्यानुसार गुन्हे शोध पथकातील पोलीस अधिकारी पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, चंद्रकांत धनके, पोलीस हेड कॉन्स्टेबल गणेश शिरसाळे, पोलीस नाईक किशोर पाटील, विकास सातदिवे, योगेश बारी, पोलीस कॉन्स्टेबल किरण पाटील, नाना तायडे, राहुल गेटे, नितीन ठाकूर अशांनी सदर भागातील CCTV फुटेज प्राप्त करून 2 इसम हे CBZ मोटरसायकल काढताना दिसले। त्याप्रमाणे 2 पथकं तयार करून शोध घेण्यास सूचना दिल्या। शोध घेत असताना शनीपेठ पोलीस स्टेशन रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार आकाश संजय मराठे हा सदर मोटरसायकल काढताना दिसून आल्यानं त्यास त्याच्या राहत्या घरातून ताब्यात घेऊन अटक करून त्याच्यासोबत असलेल्या साथीदाराबाबत विचारपूस करता त्यानं त्याच्यासोबत माधव श्रावण बोराडे हा असल्याची कबुली दिली। दोन्ही आरोपितांना अटक केली असून त्यांच्याकडून 80,000 रुपये किमतीची CBZ मोटरसायकल क्रमांक MH19 BA 1737 आणि जळगाव शहर पोलीस स्टेशनकडील गुन्हा रजिस्टर नंबर 128/2025 BNS कलम 303(2) प्रमाणे दाखल गुन्ह्यातील 60,000 रुपये किमतीची हिरो होंडा कंपनीची HF डिलक्स मोटरसायकल क्रमांक 19 BT 6945 अशा एकूण 1,40,000 रुपये किमतीच्या 2 मोटरसायकल हस्तगत केल्या आहेत। दीपक जाम, चाळीसगाव स्पीड न्यूज, जळगाव।